फक्त मराठी. पाटील, हा. ते पावसामध्ये भेटण्यापेक्षा सरळ वाड्यावर नाही का यायचं? हो हो, पण वाड्यातल्याच माणसाबद्दल बोलायचं असेल तर बाहेर बरं नाही का? नाही, मला समजलं नाही. अहो खोत, गावामध्ये धाकटे खोत आणि चित्रा यांच्याबद्दल जी काय चर्चा चालली आहे, अर्थात किती खरं किती खोटं कोणास ठाऊक, पण जे काय चाललंय ते काय बरोबर नाही आहे. आणि ह्या लोकांच्या बोलण्याचा मास्तरांनी फारच मनावर परिणाम करून घेतलाय. म्हणजे मास्तर तुमच्याजवळ काय बोलले का तसं? हो, माझ्याकडे आले होते. चित्राची खूपच काळजी वाटते त्यांना. त्या लोकांच्या असं बोलण्यानं पोरीच्या आयुष्याचं नुकसान व्हायचं. नाही, पण तुम्हाला सांगतो पाटील, मला तरी चित्र आणि अजिंक्यच्या वागण्यामध्ये कधीच काही वावगं नाही दिसलं. अहो आता तर मास्तरनी चित्राचं लग्न लावून द्यायचं ठरवलंय. असं? आणि मला असं वाटतं सध्या तरी अजिंक्य आणि चित्रा ह्या दोघांना दूर ठेवावं. ठीक आहे, हां. मी बोलतो अजिंक्यशी तसं. असं झालं तर चांगलंच होईल. अजिंक्य आणि चित्रा हे प्रकरण खरं असायलाच हवं. मग वाड्यावर काय धिंगाणा घालीन याचा अंदाजा बी कोणाला लागायचा नाही. मनोरमा ऐक, ते सगळं खोटं आहे. त्या अफवा आहेत. अजिंक्य आणि चित्राचं तसं काय नाही. नाही कसं आहे? अगं नाहीये, मी सांगतो ना. मला सांगा, आपल्या फायद्याचं काय? अजिंक्य आणि चित्राचं लफडं, बरोबर? अहो मग आपलं जे फायद्याचं आहे तेच आपण खरं मानायचं. ठीक आहे, पण तो मास्तर त्या चित्रासाठी मुलगा शोधतोय. हो, मग तुम्ही बी शोधा की चित्रासाठी मुलगा. हो, त्यांना काय होईल? त्याने चित्राचं लगीन होईल. समजा कसं हो, तुम्हाला इचकटून सांगावं लागतं. नीट कान देऊ नाही का? आपण जर चित्रासाठी मुलगा बघितला तर ते वाड्यावर कोणाला बी आवडणार नाही, बरोबर? बरोबर. आणि जर आपण चित्राचं लगीन लावून दिलं तर वाड्यावर समद्यांचा तिळपापड होईल. आणि गरजेच्या वक्ताला तुम्ही मास्तरांच्या बाजूने उभे राहिलात म्हणून समद गाव तुम्हासनी डोक्यावर घेईल. ह्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. त्याशिवाय मी बोलतच नाही. तुम्ही एक काम करा, आत्ता मास्तरांच्या घरात जा आणि त्यांना सांगा काय बी काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. त्यांना धीर द्यायचा. काळजीच करू नको, तुझ्या आज्ञेबाहेर मी नाही. आत्ता खरी येळ आली. त्या तांदळातल्या खड्यासारखा अक्कादाला वाड्यातून बाहेर काढायची. श्रम, तुम्हाला काय करायचं आहे? चाल देवा इकडनं. चला नाही काय करणार? सारखे आपले प्रश्न विचारता, तुम्हाला करायचं काय? सज्जन, अरे काय झालं? कोणावर एवढं तोंडसुख घेतोय? हे गावकरी सारखा आपला प्रश्न विचारतात. लग्न कधी करणार? लग्न तुम्हाला करायचं काय? तांबार चौकशी. चला नाही काय करणार? अरे कोणाचं लग्न? काय चाललंय हे? अजिंक्य आणि चित्रा. अजिंक्य आणि चित्रा लग्न कधी करणार? कधी करणार? असे सारखे प्रश्न मला हे गावकरी विचारत होते. मी म्हंटल जरा, तुम्हाला काय करायचं तांबार चौकशा? चालते ऐकणं. सटकलेच माझी, नाहीतर काय झालं सज्जन? अरे कोणावर रागवलास एवढा? काय गावकरी ते दोघं आता आले होते. गावकरी हा, मला प्रश्न विचारत होते सारखं, आपलं लग्न कधी करणार अजिंक्य आणि चित्रा. म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे सगळ्या गोष्टींची? तू आता शांत हो. ते गेले ना आता. गेले म्हणजे काय? त्यांनी असा प्रश्न विचारत का हलकट? नाही, शिवाय नको. बरं ते काय असं म्हणाले? मग असंच म्हणाले ते. मी म्हटलं जा चालते वा असं म्हणून आता मी पण निघतो. छापलं त्या लोकांना मी. सतीश, हा सज्जन म्हणाला की गावकरी आले होते. आता मी तिथूनच आलो ना. ते समजा आले असते तर मला दिसले नसते का?
हो रे. म्हणजे गावकरी आले होते की हा सज्जन खोटं बोलतोय, आणि समजा खोटं बोलत असेल तर तो कशासाठी खोटं बोलतोय? काय कारण आहे? काय? नाही, मला जरा ते नारळाचे हिशोब लिहायचे. नाही पण मला सांग. हो, मी आलो. हा